एखाद्याला आमदार करून उपयोग नाही, तसं खासदार करून उपयोग नाही. कारण एखाद्याला पक्षामध्ये स्थान देऊन त्याला जर खासदारकीचं किंवा आमदारकीचं तिकीट दिलं आणि त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा संपला, तर पुन्हा तिकीट नाही दिलं तर त्या पक्षाची ऐशी तैशी करण्याची प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वाढली. आणि त्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी. प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबईला परवा मातोश्रीवर जी बैठक झाली खासदारांची, या बैठकीमध्ये जो गोंधळ घातला तो जर ऐकला तर एखाद्या पदासाठी कुठल्याच स्तराला राजकारणातली मंडळी जाऊ शकतात, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहात रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की 2020 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी देण्याचा निर्णय किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणजे शिवसेना उभाटा शिवसेनेने उद्धव ठाकरे यांनी किंवा त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेसाठी त्यांची वर्णी पूर्णपणे लावली. त्यांचा कार्यकाल नुकताच संपला. आता नुकताच कार्यकाल संपल्यानंतर त्या पदावर पुन्हा मीच गेलं पाहिजे, माझीच ती हक्काची जागा आहे आणि माझ्याशिवाय इतराला ती कुणाला देता कामा नये, अशी भूमिका प्रियंका चतुर्वेदी यांची होती. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आपला जो पाठिंबा आहे किंवा आपले जे खासदार आहेत हे सगळे शरद पवारांच्या पाठीशी उभा करून शरद पवारांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला राज्यसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे शरद पवारांची आतापर्यंतची 50-55 वर्षाची जी संसदीय कार्यकीर्द आहे किंवा त्यांचं जे राज्यासाठी देशासाठी जे योगदान आहे, हे योगदान लक्षात घेऊन एका ज्येष्ठ नेत्याला अत्यंत बिनविरोधपणे महाराष्ट्राच्या देशाच्या राज्यसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय जर उद्धव बाळासाहेब ठाकरे घेत असतील आणि प्रियंका चतुर्वेदीला जर बाजूला ठेवत असतील किंवा थांबा म्हणून सांगत असतील, तर यांना एवढा राग येण्याचं काय कारण? अगदी प्रियंका चतुर्वेदी त्या बैठकीमध्ये असं फाड 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 सगळ्यांना बोलत होत्या की संजय राऊतांमुळे माझं नुकसान झालेलं आहे. संजय राऊतांनी शरद पवाराचं नाव घेण्याची काय आवश्यकता होती? या प्रियंका चतुर्वेदीला ही एक गोष्ट कोणीतरी सांगितली पाहिजे की शरद पवारांच्या हट्टामुळे, प्रियंका चतुर्वेदीला ही गोष्ट आठवण करून सांगा, केवळ शरद पवारांच्या हट्टामुळे उद्धव ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची संधी मिळाली होती. शिवसेनेचं महत्व उद्धव ठाकरेंनी खूप वाढवलं, कारण भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा खूप मोठा चोळामोळा करून टाकून देण्याचा निर्णय घेतला असताना सुद्धा त्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याला शरद पवारांनी शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्याचं नेतृत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिले. अशा वेळी त्या शिवसेनेच्या नेत्याचं एक कर्तव्य बनतं की जेव्हा राज्यसभेचा प्रश्न येतो आणि शरद पवारांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्या पाठीशी अत्यंत बिनतक्रार उभं राहणं हे त्या पक्षाचं कर्तव्य ठरतं. हे कर्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यवस्थितपणे पार पाडलं. यामध्ये उद्धव ठाकरे यांचं काय चुकलं? आणि प्रियंका चतुर्वेदीचं खरंच त्या शिवसेनेला काय योगदान आहे? महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी, महाराष्ट्रात शिवसेनेची पाळंमुळं खोलवर रुजवण्यासाठी, शिवसेनेचा विचार राज्यभरातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रियंकाबाईंनी आतापर्यंत काय दिवे लावलेले? अत्यंत महत्वाचा विषय. जेही काही असेल ते संसदेमध्ये आणि दिल्लीमध्ये आपल्या स्वतःच्या वक्तृत्वाच्या बळावर, संपर्काच्या बळावर, विविध कमिट्यावर स्वतःची वर्णी लावून गेले आणि तिथे आपण महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्याच आहोत अशा थाटात वावरण्याच्या पलीकडे प्रियंका चतुर्वेदींचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे? परंतु त्या बैठकीमध्ये त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. संजय राऊतांसारख्या नेत्यावर, खरं म्हणजे संजय राऊतांचं जे शिवसेनेसाठीचं जे योगदान आहे हे योगदान खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यावर एखादा ठपका जर कोणी संजय राऊतावर ठेवत असेल आणि संजय राऊतावर ठपका ठेवून मी शिवसेना सोडणार आहे किंवा संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली अशा पद्धतीचा आरोप जर कोण करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण आपल्या पक्षासाठी हा नेता 100 दिवस जेलमध्ये राहून आलेला हा कार्यकर्ता आहे, झुकला नाही. पक्षासाठी, पक्षाच्या विचारासाठी लढलेला तो कार्यकर्ता आहे. पक्षाला राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाणारा तो कार्यकर्ता आहे. त्या तशा कार्यकर्त्यावर, अशा नेत्यावर जर प्रियंका बाई सारखे काही उतळ खासदार बोलत असतील तर त्याचं दुसरं
त्याचा दुसरा अर्थ असा आहे की आता लवकरच प्रियंका चतुर्वेदी या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. तशी त्यांची अंतर्गत बोलणी सुरू झाली आहे. त्यांच्यासोबत आणखीन 2-3 लोकही माजी खासदार आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या संबंधातले काही लोक सुद्धा शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटामध्ये त्या प्रवेश करणार आहेत. आणि या प्रवेश करण्यापूर्वी आपल्यावर काहीतरी फार मोठा अन्याय झालाय, उद्धव ठाकरेंनी अन्याय केलाय किंवा आदित्य ठाकरेंनी अन्याय केलाय किंवा माझ्यावर संजय राऊतांनी अन्याय केलाय आणि माझ्यासारख्या अत्यंत महान नेत्रीला या सगळ्या पक्षाने अन्याय केला, त्यामुळे मी आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जाते. खरं म्हणजे जाणारे अशीच निमित्त करत असतात. जाणारे म्हणत असतात मला पक्षाने माझ्यावर अन्याय केला, मी पक्षावर नाराज आहे, पक्ष माझी दखल घेत नाही, माझ्या कामाची दखल घेत नाही, पक्षासाठी माझं योगदान खूप मोठं आहे, हे सातत्याने जाणारे म्हणतच असतात. त्यातलाच हा सगळा प्रकार आहे. प्रियंका चतुर्वेदी लवकरच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आपल्या सगळ्याला पाहायला मिळतील. त्याचं जे सुतवाच आहे किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्याप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी यांचं भविष्याचं धोरण काय आहे हे कालच्या मातोश्रीच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ आली किंवा यांच्यावर अशी पाळी आली की माझ्यावर विश्वास ठेवा, मी आहे तुमच्या सोबत असं म्हणण्याची एकेकाळी नुसता आदेश देणारा किंवा त्यांच्या समोर बोलण्याची हिंमत काही आमदाराची किंवा खासदाराची व्हायची नाही. परंतु पक्ष फुटलाय, पक्ष जर्जीर केलाय, चारी बाजूला पक्षावर अनेकांनी हल्ला केलेला आहे. अशा अवस्थेमध्ये उद्धव ठाकरेला त्या बैठकीत सातत्याने सांगावं लागलंय माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा सन्मान होईल, तुम्हाला न्याय मिळेल, एक ठिकाणी तुमच्यावर अन्याय झाला तर तो दुसऱ्या ठिकाणी आपण भरू. ही अशी आर्जव करण्याची पाळी दुर्दैवानं उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा आलेली आहे. तर म्हणजे उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना त्याच बैठकीमध्ये तुम्ही आता घरी जा असं स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं आणि त्यांचं महत्व 0 करून टाकायला पाहिजे होतं. उलट आता ते उद्धव ठाकरेंना किंवा त्या प्रियंका चतुर्वेदीला एक संधी मिळाली आहे की तुम्ही एवढा अर्ज करून सुद्धा त्या पक्षामध्ये थांबल्या नाहीत, त्या दुसऱ्या पक्षामध्ये निघून गेल्या. त्यामुळे त्यांचं महत्व किती मोठं आहे, त्या किती ध्येयवादी आहेत, त्या किती स्वाभिमानी आहेत हे बोलण्यासाठी त्यांना एक संधी उपलब्ध झालेली आहे. खरं म्हणजे राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर आपण जेव्हा जेव्हा बोलतो ना तेव्हा त्यांचा संवेदनशीलपणा किंवा हळव्या मनाचं जे व्यक्तित्व आहे त्यांचं, ते व्यक्तित्व सातत्याने त्यांना अडचणीत आणतं. प्रियंका चतुर्वेदी जेव्हा बैठकीमध्ये अशा प्रकारचे आरोप करत होत्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी एका शब्दामध्ये सोडवायला पाहिजे होतं, तुमचं खूप झालं, तुम्ही आता घरी जा असं म्हटलं असतं तर प्रियंका चतुर्वेदीचं पुढचं सगळं प्लॅनिंग किंवा त्यांचं राजकीय अस्तित्व आहे हे सगळं संपून गेलं असतं. परंतु ही संधी आता उद्धव ठाकरे यांनी घालवलेली आहे. प्रियंका चतुर्वेदी ह्या फार मोठ्या कोणीतरी आहेत अशा प्रकारची ट्रीटमेंट त्याला त्या बैठकीमध्ये मिळाली. त्याचा गैरफायदा आता प्रियंका चतुर्वेदी या नक्कीच घेतील, त्या पक्ष सोडतील, त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते त्या घेऊन जातील, त्यांच्यासोबत 1-2 दुसरे नेते असल्याचीही बातमी आता समोर येते. काही दिवसामध्ये पुन्हा एकदा प्रियंका चतुर्वेदींनी शिवसेना सोडली ही बातमी तुमच्या सर्वांच्या समोर येणार आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रियंका चतुर्वेदी यांचा जय महाराष्ट्र अशा स्वरूपाची बातमी आपण सगळेजण ऐकणार आहोत. राजकारणात हे आता अलीकडं खूपच घडत आहे. आमदारकी केवळ देऊन उपयोगाचं नाही, ते सातत्याने दिली पाहिजे. खासदारकी केवळ देऊन उपयोगाचं नाही, ते सातत्याने दिली पाहिजे. सत्ता असेल तर त्याला मंत्री केलं पाहिजे, मंत्री असेल तर मुख्यमंत्री पदावर त्यांना संधी दिली पाहिजे. असा स्वार्थ दिवसेंदिवस या लोकांचा वाढत चाललेला आहे. समाजाच्या प्रती, लोकांच्या प्रती आपलं काय योगदान आहे आणि आपण काय राज्यसभेमध्ये आपण जेव्हा होतो तेव्हा आपण लोकांसाठी नेमकं काय केलं, आपल्या पक्षासाठी नेमकं आपण काय केलं, आपलं योगदान काय आहे, आपल्या कारकिर्दीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा तरी नेमका काय फायदा झाला याचं अंतर्मुख होऊन याचा विचार करणं गरजेचं असताना चतुर्वेदीबाईंनी या बैठकीमध्ये बराच धुमाकूळ घातल्याची, जोरजोरात त्या ओरडत होत्या, ते पूर्णपणे असे रागाने लाल वगैरे काही झाल्या होत्या अशी बातमी ऐकायला मिळाली आहे. यामध्ये चूक मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांना या बैठकीतून स्पष्ट शब्दामध्ये तुम्ही आता घरी जा असं म्हणण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांनी दाखवायला पाहिजे होती, ती दाखवलेली नाही. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.